ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभूने आपल्या शिष्यांना खरं ते सांगितलं. काय सांगितलं? खरं ते सांगितलं. म्हणजे काय? प्रभू कोण आहे हे खरं खरं सांगितलं. प्रभू कोण आहे? येशू कोण आहे? जिवंत परमेश्वराचा पुत्र. आणि तो आम्हाला तारण देण्यासाठी आला, आमच्या आत्म्याचे तारण करण्यासाठी आला. आणि तो देवाचा पुत्र, मी देवाचा पुत्र आहो असं म्हणून त्यांनी सांगितलं. परंतु लोकांनी, शिष्यांनी आणि बाकीच्या लोकांनी कोणी विश्वास ठेवला नाही. विश्वास नाही ठेवला त्यांनी. आणि मग येशूने त्यांना समजावून सांगितलं की ज्याप्रमाणे पित्याने त्याला पाठवलं या जगामध्ये, म्हणजे कशासाठी पाठवलं, काय सांगून पाठवलं, हे सर्व समजावून सांगताना असं म्हणाला, तुमचीही निघून जायची इच्छा आहे काय? तुमचीही निघून जायची इच्छा आहे काय? असं म्हणून शिष्यांना विचारलं. तेव्हा शिष्य लोक काय म्हणाले? शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? शिमोन पेत्र काय म्हणाला? आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणा जवळ आहेत. हालेलुया, हालेलुया. सार्वकालिक जीवनाची वचने आपणा जवळ आहे. मग अशी आपण काय शिकलो? काय शिकलो? सार्वकालिक जीवन मिळणे हे आमचं अंतिम ध्येय आहे. बरोबर आहे का नाही? जगामध्ये आम्ही काही चांगल्या गोष्टी केल्या तरी, किती पैसा मिळाला तरी, काही कमावलं तरी, जर आमचं सार्वकालिक जीवन जर आम्हाला मिळत नसेल तर आम्ही काय आहो? व्यर्थ आहो. आम्ही व्यर्थ आहो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी आपण झटलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आणि मग सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? बायबल वचन वाचलं पाहिजे, नियम पाळलं पाहिजे. हे सर्व आम्ही पाहिलेलं आहोत. आणि विशेष करून जेव्हा जेव्हा येशूनं आपल्या शिष्यांना वचन सांगितलं, कुठं कुठं प्रभूनं वचन सांगितलं? जास्तीत जास्त प्रभूनं वचन कुठं सांगितलं? पर्वतावर, पहाडावर. येशू डोंगरावर चढला, लोक तिथं जमा झाले. आणि मग काय केलं येशूनं? त्यांना प्रवचन सांगणं सुरू केलं. कोणतं प्रवचन सांगणं सुरू केलं? स्वर्गराज्याविषयी, अनंत जीवनाविषयी, सार्वकालिक जीवनाविषयी. सार्वकालिक जीवनाविषयी जास्तीत जास्त वचन कोणत्या, कशाविषयी सांगितलं? सार्वकालिक जीवन आपण कसं मिळवावं, सार्वकालिक जीवन. आणि आम्हाला माहित आहे येशूनं 5,000 लोकांना 5 भाकरी आणि 2 मासऱ्यातून भोजन दिला. किती वाचले? किती वाचले? 12 टोपल्या भरून वाचले, तुकडे वाचले त्याचे उरलेले. एवढा मोठा चमत्कार केला. तर मग ते किती दिवस ते वचन ऐकत होते माहित आहे? ते लोक 3 दिवस ते लोक प्रभूचं वचन डोंगरावर भूक तहान विसरून ते ऐकत होते. ऐकत होते, भूक तहान विसरून ऐकत होते. आणि ते भूक तहान विसरावं एवढं भान कधी लागते माणसाला? भूक तहान विसरून जावं असं कधी कधी आमच्या याच्याने 1 तास बरोबर बसणं होत नाही, नाही का? तहान लागते, नाही का? 1 तास बसलं तर बाहेर जावंसं वाटते, नाही का? 1 तास बसलं तर 2 तास झाले तर भूक लागते, नाही का? बरोबर आहे का नाही? परंतु ते 3 दिवस भूक तहान विसरून ते प्रवचन ऐकत होते. मग कसे ऐकत होते माहित आहे का? ते सर्व 5,000 लोक होते तिथं. पण 5,000 लोकांना 5,000 लोकांपैकी प्रत्येकाला कसं वाटत होतं? येशू 5,000 लोकांना सांगत आहे असं त्यांना वाटत नव्हतं. प्रत्येकाला काय वाटत होतं? येशू मला सांगत आहे. येशू कोणाला सांगत आहे? ते विसरले. माझ्या बाजूला कोण आहे, माझ्या समोर कोण आहे, माझ्या मागे कोण आहे ते विसरले. येशू एवढ्या लोकांना सांगत आहे ते विसरले. येशू कोणाला सांगत आहे? मला सांगत आहे.
कारण प्रभूचं वचन कोणासाठी आहे माहित आहे का? माझ्यासाठी आहे. प्रत्येकाला तुम्हाला तसंच वाटते कधी कधी, प्रत्येकाला तसंच वाटते, मलाही वाटते कधी कधी शिबिरला गेल्यानंतर. कारण प्रभू कोणाला सांगते? मला सांगते, मला सांगते प्रभू. आणि म्हणून प्रत्येकाला असं वाटतंय का आजचं वचन बिलकुल माझ्यासाठी होतं. कारण वचन आहे, प्रत्येकाला आहे, प्रत्येकाचं जीवन आहे, प्रत्येकाचं व्यवहार आहे, स्वभाव आहे, प्रत्येकाला लागू होते. असं नाही माझं हे माझ्यासाठी नाही. कोणताच व्यक्ती म्हणू शकत नाही इथं. कोणतरी म्हणू शकेल काय हे माझ्या जीवनाचा भाग नाही म्हणून? कोणीच म्हणू नाही शकत. आमच्या सेमिनरीमध्ये एक फादर होता, नोएल मोलोई म्हणून, आयरिश फादर होता, आयरिश नोएल मोलोई. 35 वर्ष तो बायबल शिकवत होता. बायबल फादर बनणाऱ्या विद्यार्थ्यांना, थिओलॉजीच्या विद्यार्थ्यांना बायबल शिकवत होता. 35 वर्ष बायबल शिकवणं म्हणलं तर कमी झालं का? तो म्हणे मला बायबलचा जास्तीत जास्त भाग मला पाठ आहे म्हणे, मला पाठ आहे म्हणे. मी बायबल न खोलता मी एखादा पूर्ण धडा वाचून दाखवतो कोणी म्हणून सांगू शकतो म्हणे. अशा प्रकारचं मला म्हणजे पाठ आहे म्हणे. बळाई नव्हता मारत तो. परंतु मी जेव्हा पूजा बलिदानामध्ये भाग घेतो, मी पूजा बलिदानामध्ये भाग घेतो किंवा मी पूजा बलिदान चढवतो, तेव्हा प्रभू येशू मला एक विशेष संदेश देत आहे असं मला वाटते. मला जर पाठ असेलही तरी, परंतु माझ्यासाठी एक आज नवीन संदेश, माझ्यासाठी एक नवीन मार्गदर्शन, माझ्यासाठी एक नवीन वचनाचं उल्लेखन, एक नवीनीकरण, अशा प्रकारे तो सांगत होता. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय? कोणाकोणाला वाटत होतं वाटेल अरे मला तर पाठच आहे, हे काय रोजच वाचलेलं आहे असं वाटत. परंतु तो अशा प्रकारे तो वाचत होता की प्रभू माझ्यासोबत बोलत आहे. हे वचन जेव्हा आपण ऐकतो तर कोणासाठी आहे? माझ्यासाठी आहे. त्या विश्वासाने जेव्हा तो ऐकतो तेव्हा त्याला एक नवीन संदेश मिळते. माझ्यासाठी आहे हा संदेश. प्रत्येकाला तुम्ही विचार करून पहा बरं, इथं बसलेल्या प्रत्येकाला तसंच वाटणार, प्रत्येकालाच वाटणार हा संदेश माझ्यासाठी आहे. आजचीच गोष्ट नाही, तुम्ही कुठेही जाऊन पाहिले असाल तरी तुम्हाला असंच वाटेल हा संदेश माझ्यासाठी आहे. लोकांसाठी आहे तर ते लोकांसाठी ते सर्वांसाठीच आहे. परंतु जेव्हा मी तो विश्वासानं ऐकतो ते माझ्यासाठी आहे. आजच्या पत्रामध्ये आम्हाला सुंदर वचन आम्हाला रोमकरास पत्र अध्याय 9 पासून आम्हाला वाचायला मिळत आहे. येशू प्रभू आहे असं जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. म्हणजे आम्हाला लाभलेल्या प्रत्येक वचनाला आपण विश्वास ठेवून हे वचन माझ्यासाठी आहे असं जेव्हा तू विश्वास ठेवून स्वीकार करशील, काय होईल? तुझे तारण होईल. हालेलुया. आम्हाला वचन अशासाठीच दिले जाते. कशासाठी? आपण ते वचन स्वीकारावं आणि स्वीकार करून त्याच्यावर विश्वास ठेवावा. स्वीकारावं. मगाशी आपण प्रेषितांचे कृत्य अध्याय किती सांगितलं होतं? 17 वचन 11 त्याच्यामध्ये सांगितलं आहे आम्ही सर्वजण वचन काय करावं? स्वीकार करावं आणि शोधून पाहावं का मी वचनानुसार चालत आहो का नाही. हालेलुया. हालेलुया. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो व नीतिमान, तो जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो काय ठरतो? नीतिमान ठरतो. हालेलुया. व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. हालेलुया. जो अंतकरणाने विश्वास ठेवतो त्याचे तो नीतिमान ठरतो आणि मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फज्जित होणार नाही. हालेलुया. हालेलुया. येशूवर विश्वास ठेवणारा कोणीही
खज्जित होणार नाही, कोणाचाही अपमान होणार नाही, कोणालाही अपमानित व्हावं लागणार नाही. म्हणून प्रभूच्या वचनावर आपण विश्वास ठेवण्यासाठी सतत आपण तयार असावं आणि त्याच्यानुसार आपण चालण्यासाठी आपण स्वतः तयार असावं. आणि म्हणून प्रभूनं ह्या वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे आणि शिमोन पेत्राने कबूल केलेलं आहे. शिमोन पेत्र म्हणाला, उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपल्या जवळ आहेत. हे वचने कसे आहेत? जे वचन जे आम्हाला सांगण्यात येते ते कसे वचन आहेत? सार्वकालिक जीवनाचे वचन आहे. प्रत्येक वचन जे बायबल मध्ये आहे ते आम्हाला कुठं नेण्यासाठी आहे? सार्वकालिक जीवनाकडे नेण्यासाठी, अनंत काळचं जीवन देण्यासाठी आहे. प्रत्येकालाच गरज आहे, प्रत्येकालाच. जो चांगला आहे त्याला, वाईट आहे त्याला, जो विश्वास आहे त्याला, जो विश्वासात नाही आहे त्याला, प्रत्येकालाच देवाच्या वचनाची गरज आहे. म्हणून कोणीही असं मी ह्या वचनावर विश्वास ठेवणार नाही असं कोणीही म्हणू नका, किंवा हे मला वचन पटत नाही असं कोणीही म्हणू नका. कारण प्रभूने आम्हा सर्वांसाठी हे वचन दिलेले आहे आणि जो विश्वास ठेवतो त्याचे तारण होते. जो अंतकरणाने विश्वास ठेवते त्याचे तारण होते आणि जे मुखाने कबूल करते त्याला देव कधीही धोक्यामध्ये पडू देणार नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण वचनावर विश्वास ठेवूया, वचनानुसार चालण्याचा प्रयत्न करूया आणि वचनाला आपण आत्मसात करून आपण चांगले जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करूया.